हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रत्नाळाची गोडपुरी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण आज इथे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 पाव रत्नाळ घेतलेले आहे. त्याला शिजवून आणि मॅश करून घेतलेले आहे. त्यात मिक्स करण्यासाठी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यात थोडंफार मीठ टाकलेलं आहे चव येण्याकरता. दोन चमचे साजूक तूप गरम करून वितळून पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. छान मळून घ्यायचं आहे पिठाला. छान मळून घेतलेलं आहे पीठ. मॅश करून घेतलेल्या रत्नाळामध्ये थोडं जायफळ आपण बारीक करून घेतलेलं आहे. वेलची पूड बारीक करून टाकलेली आहे. त्यात पाव किलो बारीक किसलेला गूळ टाकलेला आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केलेलं मिश्रण त्या पिठामध्ये टाकायचं. छान असा गोळा बनलेला पाहिजे पिठाचा. आपल्याला कणिक पीठ आता मळून झालेलं आहे छान. आता आपण पीठ छोटासा गोळा घेऊन लाटून घ्यायचे आहे. छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटायची आहे. एकदम पातळ पण आणि एकदम जाड पण नको अशी पुरी लाटायची आहे. तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचे नाही. अशा प्रकारे पुरी तळून झालेली आहे. अशाच प्रकारे आणखी दुसऱ्या पण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बाकीच्या पण आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
अशी आलटून पालटून पुरी तळून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला रत्नाळाच्या गोड पुरी तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.